नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार वरिष्ठाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे। आत्महत्येपूर्वी संबंधित शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसवर आपली मानसिक वेदना व्यक्त करणारा संदेशही ठेवला होता। मृत शिक्षकाचे नाव सुनील मुळे असून त्यांनी नांदेड जवळील पुणेगाव येथील गोदावरी नदीपात्रात पत्नी, मुलगा आणि मुलीसह उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि SDRFच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे। ब्युरो रिपोर्ट MA न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नांदेड। पाटील, तुमचं नाव सांगा, काय घटना घडली, कुठं घडली? नमस्कार, मी पुणेगावचा पोलीस पाटील आहे। मला सकाळी 7:15 फोन आला की पुणेगावच्या आपल्या गोदावरी नदीच्या पुलावरून एक गाडी नदीमध्ये कोसळली आहे। मला जेव्हा फोन आला, मी तात्काळ आमचे PI साहेब माननीय चिंचोलकर साहेब, आमचे तहसीलदार वाडकर साहेब यांना फोन केला व प्रशासनाच्या सहकार्याने मला साहेबांनी जे सांगितलं की बा तुम्ही जीवरक्षक दलाला कॉल करा, तलाठी मॅडमला कॉल करा आणि होईल तेवढं लवकर स्पॉटवर जा आणि काय आहे ते परिस्थितीची माहिती घेऊन आम्हाला द्या। मी तात्काळ साहेबाला फोन केला। साहेबाला फोन केल्या आमचे पोलीस प्रशासन तहसीलदार साहेबाच्या आदेशानुसार आली इथं आम्ही आलो आणि इथं आल्यावर आम्हाला कळालं की एक व्यक्ती त्या गाडीमध्ये होता आणि त्याच्यासोबत 2 मुलं असण्याची शक्यता आहे, एवढं आम्हाला या ठिकाणी आल्याला कळालं। गाडी कोणती होती आणि गाडी कोणी? गाडी मुदखेड करून वाजेगावकडे जात होती। मग आमच्या इथे एक टर्न आहे, त्या टर्नावरून पुन्हा कल्ली आणि गाडी एवढ्या स्पीडमध्ये होती की ते साईडचे हे कठडे तोडून गाडीमध्ये पडली। जिल्हा आपत्ती प्रशासन नांदेड जिल्हा यांच्याकडून एक डिझास्टर घडल्याची घटनेचा एक कॉल आलेला होता। त्यामध्ये आमदुरा पूल हे नांदेड ग्रामीण या हद्दीमधील आमदुरा पुलावरून एक बलेनो गाडी पाण्यामध्ये पडलेली आहे असा कॉल होता। आम्ही राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम घेऊन त्या ठिकाणी दाखल झालो। त्यामध्ये आम्ही रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली। रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आम्ही त्या ठिकाणची निळ्या कलरची बोलेरो कार सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढलेली आहे। त्यामध्ये बोलेरो कारमध्ये सुनील मोरे, सारा मोरे आणि सुमेध मोरे असे 3 व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी आम्ही पाण्याच्या बाहेर काढून जिल्हा प्रशासनाच्या हवाले केलेले आहेत। धन्यवाद।